हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? चला, आपण आता नेक्स्ट टॉपिक खूप महत्त्वाचा लँडफॉर्म डेव्हलपमेंटमध्ये हा जो जलनिस्सारणाचा प्रकार आहे किंवा प्रारूप आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. आता हा नदीचं आपण त्याच्यानंतर कारके बघणार आहे. कारके म्हणजे विच फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग दी लँडफॉर्म डेव्हलपमेंट. ते फॅक्टर जे आहेत ना, त्यामध्ये रिव्हर येते, हिमनदी येते, ग्लेशियर्स येतात, त्याच्यानंतर आपल्या इथं सागरी लाटा येतात म्हणजे वेव्ज येतात, आणि त्याच्यानंतर विंड येते. विंड म्हणजे वारा येतो. हेच कारके कसे इम्पॅक्ट करतात एखाद्या भूरूपाला, त्या लँडफॉर्म्सला, आणि त्यापासून इरोजनल लँडफॉर्म्स आणि डिपॉझिशनल लँडफॉर्म असे तयार होतात. ते आपण सेपरेट घेणार आहे. परंतु इथं जे ड्रेनेज पॅटर्न आहे, ड्रेनेज सिस्टीम आहे, ती या ठिकाणी आपण बघणार आहे अगोदर. मग त्याच्यानंतर आपण लगेच नदीनं तयार केलेले भूरूप या ठिकाणी म्हणजे आपण घेणार आहे. आता या ठिकाणी जलनिस्सारण प्रकार व प्रारूप. आता नदी ज्या ठिकाणी उगम पावते तिथून ती एंडला, म्हणजे ज्या ठिकाणी जाऊन ती डेल्टाजवळ म्हणजे त्रिभुज प्रदेशावर जाऊन भेटते, तर ह्या पूर्ण जो प्रवास आहे, या पूर्ण प्रवासामध्ये ती कशी प्रोफाईल तयार करते, ती कशी ड्रेन होते. ओके, तर ते आपण सगळे ह्या याच्यामध्ये बघणार आहे. त्याचे टाईप्स कसे असतात, तर ड्रेनिंग पॅटर्न कसा असतो, ते सगळं या ठिकाणी बघणार आहे. आता या ठिकाणी बघा, एक असतं नदीचं काय होतं त्याला, ड्रेनेज, सॉरी त्याला मराठीमध्ये चांगला शब्द आहे, पाणलोट क्षेत्र. सॉरी, पाणलोट क्षेत्र. पाणलोट क्षेत्र ह्याच्यामध्ये बघा, पाणी लोटून येतं नदीला, तर तो सगळा पार्ट आपण एकत्रच बघितला तर त्याला पाणलोट म्हणायचं. त्याच्या ह्या नदीच्या उपनद्या आहेत, रिव्हर्स आहेत, ट्रिब्युटरीज आहेत त्याच्या. आता ह्या नदीला एवढ्या भागात, इथून सर्व भागाकडून पाणी येतं, तिला हिला इथपर्यंत येतं, हिला या भागातून इथून येतं पाणी, ह्या नदीला इथून येतं. मग एक्स्ट्रीम एंड म्हणजे जिथं शेवट, पाण्याचा शेवट होतो, की जिथून पाणी शेवटचं इकडं आत वाहून येतं, हे असं सगळं जर आपण एक्स्ट्रीम एंडवाले पाणी पार्ट जोडला, तर हे जे मी शेड करतोय हे काय आहे, तर हे झालं ह्या पूर्ण नदीचं पाणलोट क्षेत्र. काय झालं, हे पाणलोट क्षेत्र. पाणी जिथून ज्या क्षेत्राकडून लोटून येतं ते सगळं पाणलोट क्षेत्र असं म्हणायचं बघा. ओके, हे लक्षात ठेवा. मध्ये सांगितलं. मग ह्याचं पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हा एक त्याच्यानंतर कॉन्सेप्ट त्या ठिकाणी डेव्हलप होतो, हे लक्षात ठेवा. आता काय बघा, कोणत्याही प्रदेशातून वाहणारी नदी, तिच्या उपनद्या व या उपनद्यांवर येऊन मिळणाऱ्या सहाय्यक नद्या आहेत, त्या सर्वांचा वाहनाचा एक प्रवाह किंवा विशिष्ट पद्धत असते. म्हणजे नदी वाहते, नदीला उपनद्या आहेत, त्याच्या उपनद्याच्या सपप्रवाह म्हणजे आपण ओहळा किंवा ओढा वगैरे, नाला वगैरे जो पार्ट आहे, तो त्या ठिकाणी कशा पद्धतीने विशिष्ट रचनेत वाहतो, ती रचना, विशिष्ट पद्धत, रचना, त्याला आपण जलप्रणाली म्हणतो. कारण त्याला जलप्रणाली. आता याच्यामध्ये आपण बघणार आहे नदी प्रणालीच्या विकासाच्या अवस्था. म्हणजे आपण इनिशियल स्टेजला, हे बघा, नदी ज्यावेळेस तयार झाली बघा, छोट्या छोट्या ओहळ्यामध्ये सुरुवात झाली बघा, इथून वरच्या भागात हे ओहळे असे एकत्र यायला लागले, आणि ह्या छोट्या नद्या पुढे येऊन ही नद्यांमध्ये कन्व्हर्जन झालं, आणि पुढे ते मेंडरिंग आणि तिथं डेल्टा. सो यंग स्टेज आहे, हेड वॉटर्स म्हणतात त्याला, ट्रान्सफर झोन आहे, आणि पुढचा डिपॉझिशनल झोन आहे. ह्या काळामध्ये नदी खूप ऍक्टिव्ह असते. यंग स्टेजमध्ये नदी, जे आपण धबधबे म्हणतो, व्ही व्हॅली म्हणतो, रॅपिड्स म्हणतो, हे सगळं या ठिकाणी तयार होत असतं. आणि त्याची जी व्हर्टिकल कटिंग ॲबिलिटी जी असते नदीची जास्त असते, आणि जी लॅटरल असते ती त्या ठिकाणी कमी होते, कारण ती पुढे जाऊन मॅच्युअर स्टेज आणि ओल्ड एजमध्ये नाही, पण मॅच्युअर स्टेजमध्ये लॅटरल इरोजन त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे आडवं नदी घासते नदीच्या प्रवाहाला, मग नदी ब्रॉड होते. तर इथं नदी नॅरो असते, पण डीप असते, खोल असते, लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये पहिली फेज या ठिकाणी असते की कुठली आहे, तर प्रारंभिक अवस्था. प्रारंभिक म्हणजे इनिशियल स्टेज. ह्या इनिशियल स्टेजमध्ये नदीचा उगम होतो, आणि लहान लहान ओहळे या ठिकाणी बघा, ओहळ्यांच्या स्वरूपामध्ये नदीचा विकास झालेला असतो, एकदम छोटा. म्हणजे असं म्हणतात ना, गोदावरी नदी जी आहे ना, ती नदी ज्यावेळी उगम पावते त्र्यंबकेश्वर जवळ, तर एका कळंगळी एवढी त्याचा सोर्स आहे. परंतु तोच ज्यावेळी ती आंध्र प्रदेशला जाऊन बे ऑफ बंगालला भेटते,
त्यावेळी गावाच्या गाव वाहून न्यायची त्याच्याकडे ताकद असते. हे नदीचं प्रारूप आहे. हे प्रारूप अशा पद्धतीने जातं. सुरुवातीला ओहळा असतो, हे लक्षात ठेवा. नंतर तुमच्या इथं इलॉंगेशन फेज, म्हणजे ही जी नदी आहे, नदीचं काय होतं, ज्या दिशेनं नदी वाहते तिकडे इरोजन वाढतं, इरोजन करायला लागतं, अपक्षरण करते, चालू राहते. व इतर बाबींमुळे तिची लांबी वाढते आणि तिला अनेक उपनद्या मिळतात. म्हणजे त्या ठिकाणी उपनद्या मिळणारी फेज असते ती इलॉंगेशन फेज असते. लांबी वाढायला लागलेली आहे, इरोजन ताकद त्या ठिकाणी वाढायला कारण की या ठिकाणी फक्त ओळे आहेत. ओके. नंतर इलॅबरेशन. इलॅबरेशन म्हणजे ज्या नद्या आणि उपनद्या आहेत सॉरी, जी नदी आहे आणि त्याला येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत त्यांची डेव्हलपमेंट उच्चतम पातळीवर असते. बघा, उपनद्यांचा विकास झाल्याने त्यांना अनेक सहाय्यक नद्या येऊन मिळतात. म्हणजे आता नदीचं प्रारूप नदी एक्झॅक्टली वाटा लागते, कारण की मुख्य नदी आहे, त्याला येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत, त्या उपनद्यांना मिळणाऱ्या सहाय्यक नद्या म्हणजे कन्सिक्वेंट, सबसिक्वेंट आणि ऑफ सिक्वेंट रिव्हर्स. आता थोड्या वेळानं बघायचं ते काय असतं ते. म्हणजे इलॅबरेशन स्टेज असते. नंतर असते एक्सटेन्शन, म्हणजे आता कुठल्याही पद्धतीनं उपनद्या वगैरे या ठिकाणी भेटणार नाहीत, परंतु हे बघा, या अवस्थेत मुख्य व उपनद्यांचा शरण कार्यामुळे तिची उगमाकडील लांबी मध्ये वृद्धी होते. आता तिथं एक्स्ट्रा उपनद्या भेटणार तर नाहीतच, परंतु जी आता नदी तयार झाली आहे, आता ब्रॉड बनायला लागते. ही जी पुढची स्टेज आहे, म्हणजे ऑलमोस्ट ह्याच्यातला लास्टचा फेज आणि ही ऑलमोस्ट ही फेज या ठिकाणी गाठलेली असते एक्सटेन्शन स्टेजमध्ये. नंतर असतं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे एंड आहे. या अवस्थेमध्ये निरनिराळ्या नद्या उपनद्यांच्या खोऱ्यांचे एकत्रीकरणात समिलीकरण होतं. त्यामुळे नदी प्रणाली साधी व सोपी अशी प्रारूप्त किंवा रचना प्राप्त होते. म्हणजे सगळ्यात शेवटची ज्या ठिकाणी नदीला एक वेगळा शेप, नदीचा एक शेप, ओरिजिनल शेप या ठिकाणी डेव्हलप होतो आणि या ठिकाणी जे उपनद्या येऊन मिळण्याची जी संख्या असते त्या ठिकाणी कमी होत जाते किंवा ऑलमोस्ट या ठिकाणी कमी म्हणजे ऑलमोस्ट नसल्यासारखीच आहे. एंड ऑफ दी रिव्हर लक्षात ठेवा. थोड्याफार असतात, परंतु बाकी इतर वरच्या ज्या ठिकाणी वरच्या भागामध्ये ज्या ठिकाणी उपनद्या मिळतात त्या पद्धतीने तिकडे खाली दक्षिणेला मिळत नाहीत. सॉरी, दक्षिण नाही, नदीच्या एंड पॉईंटला भेटत नाही. त्यामुळे ही एक इंटिग्रेशन स्टेज तुम्हाला लक्षात ठेवायला. सो इलॉंगेशन स्टेज, इनिशियल स्टेज, इलॉंगेशन स्टेज, इलॅबरेशन स्टेज, एक्सटेन्शन स्टेज आणि इंटिग्रेशन स्टेज. लाईनीत पाठ करायचं, कळलं का? उपनद्या नाही भेटत. उपनद्या इलॉंगेशन मध्ये उपनद्या इथं मिळायला सुरुवात होते, पण त्यांची डेव्हलपमेंट इलॅबरेशन मध्ये होत असते. नद्या मिळायला सुरुवात होते पण डेव्हलपमेंट इलॅबरेशन मध्ये होते. सो इलॅबरेशन वाली स्टेज नदी उपनद्यांसाठी लक्षात ठेवायची आणि इंटिग्रेशन जी स्टेज आहे ती उपनद्या नाहीसाठी लक्षात ठेवायची बस. आणि हे लाईनीत इनिशिएशन, इलॉंगेशन, इलॅबरेशन आणि एक्सटेन्शन आणि इंटिग्रेशन हे अशा तुम्हाला स्टेजेस पाठ कराव्या लागतील. ओके. हे काय अवघड असं नाही आहे की जे तुम्हाला डिफिकल्ट जाईल. फक्त जे काय करायचं हे तुम्हाला सांगतोय, तुम्हाला तेवढं करावं लागेल. ठीक आहे ना? एवढंच लिहायचं. आता नदी प्रणालीचे महत्त्वाचे प्रकार त्याच्यामध्ये आता ह्या ठिकाणी मी फक्त एवढंच बनवतो. नदी प्रणाली आहे, त्यात पहिला प्रकार असतो कन्सिक्वेंट अनुवर्ती. मराठीत जरा सांगतो, मराठीत आणि अनुवर्ती. म्हणजे एक नदी आहे उतारानुसार वाहते, म्हणजे ती स्लोपनं उताराच्या दिशेनं वाहणं हे स्वाभाविक आहे, म्हणून त्याला स्वभावोद्भूत प्रवाह म्हणतात किंवा सिक्वेंट ड्रेनेज पॅटर्न. सिक्वेन्सनं चाललेली आहे, सिक्वेंट ड्रेनेज पॅटर्न. कळलं का तुम्हाला? नावातच आहे. मग अनुवर्तीवरनं तुम्हाला आयडेंटिफाय नाही म्हणून स्वभावोद्भूत किंवा सिक्वेंट ड्रेनेज पॅटर्न जो आहे ना ह्याच्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय होईल की ते एक सर्टन सिक्वेंटमध्ये वाहते टुवर्ड द ग्रॅव्हिटी, जिकडं उतारा तिकडं वाहणार. परंतु त्याच्या अगेन्स्ट आहे का? येस. दुसरा प्रकार तोच आहे, अनुवर्ती किंवा अस्वभावोद्भूत प्रवाह प्रणाली किंवा इनसिक्वेंट ड्रेनेज पॅटर्न. हे दोन आपल्याला लक्षात ठेवायचे. परत सब पार्टमध्ये डिव्हिजन होतं बघा असं. म्हणजे याच्यात काय दिलं बघा, एक आहे सिक्वेंट म्हणजे स्वभावोद्भूत, दुसरा इनसिक्वेंट म्हणजे अस्वभावोद्भूत. सिक्वेंट मध्ये जास्त तुम्हाला डाटा भेटेल. कन्सिक्वेंट म्हणजे मुख्य नदी जी आहे ना ती कन्सिक्वेंट आहे. ऑफसिक्वेंट, रिसिक्वेंट आणि सबसिक्वेंट ह्या उपनद्यांच्या मेन नदीच्या ह्या उपनद्या आहेत. आणि लॉन्जिट्युडनल आणि लॅटरल हे ऍक्च्युली नदीचंच स्वरूप आहे, इरोजनलवाला ते. ओके. लॅटरल इरोजन करणाऱ्या नद्या, लॉन्जिट्युडनल इरोजन करणाऱ्या नद्या, नदीचं एक प्रारूपामध्ये ते आढळतं.
आणि सबसिक्वेंट, ऑब्सिक्वेंट आणि रिसिक्वेंट ह्या नद्यांचा या ठिकाणी काय सहाय्यक नद्या आपण त्याला म्हणतो त्या आहेत. म्हणजे काय, नदी वाहते ती कन्सिक्वेंट, नदीला मिळणाऱ्या उपनद्या त्या ऑब्सिक्वेंट, आणि त्याला नदीला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत ऑब्सिक्वेंट, सबसिक्वेंट आणि रिसिक्वेंट. रिसिक्वेंट कुठली असते, जी मेन नदीला बाजूला पॅरलल वाहते, पण नदीच्या दिशेनेच वाहते. नदी जिकडे वाहते ना त्याच त्याच्या बाजूला वाहते. ओके. ऑब्सिक्वेंट काय, नदी ज्या मेन नदी जिकडे वाहते त्याच्या उलट्या दिशेने अशी वाहते आणि मग तिला येऊन मिळते. ओके. थोड्या वेळ डायग्राम पाहून बघू. ह्या डायग्रामवरून तुम्हाला आयडेंटिफाय होणार नाही. आणि जे इनसिक्वेंट ड्रेनेज पॅटर्न आहे त्यामध्ये दोन गोष्टी लक्षात, अँटीसिडंट रिव्हर्स आणि सुपर इम्पोज रिव्हर्स. अँटीसिडंट रिव्हर म्हणजे काय, आता तुम्ही स्टेट बोर्डमध्ये किंवा तुमच्या रेफरन्स पुस्तकात वाचलं असेल, अँटीसिडंट रिव्हर इंडस नदी किंवा ब्रह्मपुत्रा रिव्हर ही अँटीसिडंट रिव्हर्स आहेत. ओके. म्हणजे त्याचा अर्थ काय की ज्यावेळी नदी तयार झाली तर त्याच्या नदी वाहत असताना त्याच्यामध्ये डोंगराची निर्मिती झाली, फॉर्मेशन ऑफ द माउंटन झालं. मग डोंगर जसा वर यायला लागला तसं त्या नदीनं त्या डोंगराला कट केला. कट करत 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 मग ती गळई निर्माण करून व्हायला, म्हणजे व्हॅली तयार झाली आणि त्यानंतर गळई किंवा गॉर्ज तयार झाला. आणि सध्या भारतामध्ये किंवा जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी नद्यांनी गॉर्ज तयार करून वाहत आहे सगळ्या नद्या अँटीसिडंट रिव्हर आहेत. आणि भारतातील त्या फेमस नद्या म्हणजे 17,000 फीटची गळई असणारी सिंधू नदी, त्याला इंडस म्हणतात, आणि ब्रह्मपुत्रा रिव्हर ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल ज्या अँटीसिडंट रिव्हर्स आहेत. सुपर इम्पोज म्हणजे काय, नदीचा प्रवाह म्हणजे ग्रॅव्हिटी असो किंवा त्या ज्या दगडावरून वाहते त्या खडकाचे प्रकार असो किंवा त्याचं स्ट्रक्चर असो, ह्या सगळ्या ह्या कोणत्याही बाबीचा विचार न करता नदी त्याच्या स्वभावानुसार त्या सगळ्यांना बायपास करून त्याच्या विरोधात वाहते, त्याला सुपर इम्पोज म्हणतात. त्या ठिकाणी नदीची ताकद जास्त असते, नदी कोणत्याही घटकाची दाद देत नाही, आणि मग त्या प्रकारची जी नदीची प्रोफाईल तयार झालेली असते सुपर इम्पोज प्रकारची असते. ते आपण आता इन डिटेल बघू. त्यामुळं इथे अनुवर्ती म्हणजे सिक्वेंट म्हणजे पर्टिक्युलर ग्रॅव्हिटीच्या दिशेला, इनसिक्वेंट म्हणजे ग्रॅव्हिटीच्या विरोधी दिशेनं, हे लक्षात ठेवा. सॉरी, इनसिक्वेंट म्हणजे या ठिकाणी तिथं ग्रॅव्हिटी वगैरे बघत नाही, तर हे त्याच्या मार्गात जे येईल त्याला कट करून वाहणार. इनसिक्वेंट म्हणजे त्या ह्याच्या विरोधात, प्रवाहाच्या विरोधात, नेचरच्या विरोधात. आता पहिला आहे कुठली, अनुवर्ती किंवा स्वभावोद्भूत प्रवाह प्रणाली किंवा सिक्वेंट ड्रेनेज पॅटर्न. खूप महत्वाची आहे ही. मी डायग्राम मुद्दामून GC लिओंग मधून घेतलेली आहे, ज्याच्यावरती खूप क्वेश्चन येतो. आता बघा, मेन नदी आहे तिचं नाव आहे कन्सिक्वेंट. आत्ता कंबाईन मध्ये राज्यसेवेत आता 2022, 23, 24 बघा 2-2, 3-3 प्रश्न आहेत. ही डायग्राम पाठ करा बघा, याच्यावर लगेच कळेल तुम्हाला. बघा, कन्सिक्वेंट म्हणजे मुख्य रिव्हर. हे बघा, ही काय मी इथं लिहितो बघा, काय आहे, मुख्य रिव्हर आहे, मुख्य नदी. त्यानंतर सबसिक्वेंट जे आहे ना, सबसिक्वेंट म्हणजे उपनदी. यानी रिसिक्वेंट आणि ऑब्सिक्वेंट आहेत ना, ह्या सहाय्यक नद्या आहेत, लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवायचं, कन्सिक्वेंट आहे ना ही मेन नदीला येऊन अशा भेटत असतात, बरोबर. म्हणजे ऑब्सिक्वेंट, कन्सिक्वेंट अशी आहे, त्याला मिळणारे सबसिक्वेंट असे आहेत. या दोन काढल्या मी, सबसिक्वेंट उपनद्या. आता जी मेन नदी आहे, मेन नदीच्या दिशेलाच सहाय्यक नदी जी वाहते त्याला रिसिक्वेंट म्हणतात. रिसिक्वेंट त्याचं कारण ही मेन नदीच्या दिशेनंच वाहते, म्हणजे पुन्हा तशीच वाहते. आणि मेन नदी ज्या दिशेला वाहते त्याच्या उलट्या दिशेने जी सहाय्यक नदी वाहते त्याला ऑब्सिक्वेंट म्हणायचं. तुम्हाला कळलं असेल. सो कन्सिक्वेंट, सबसिक्वेंट, रिसिक्वेंट आणि ऑब्सिक्वेंट. ओके, एवढं कळलं तर तुम्हाला ही डायग्राम किंवा उत्तर वाचायची गरज नाही. ह्या डायग्रामवर तुम्हाला कळेल कन्सिक्वेंट रिव्हर अँड इट्स ट्रिब्युटरीज. सो स्वभावोद्भूत प्रवाह प्रणाली, कन्सिक्वेंट ड्रेनेज सिस्टीम. ह्याच्यामध्ये काय बघा, नदीचा प्रवाह प्रदेशाचा उतार, भौगोलिक रचना यांना अनुरूप वाहत असतात. या प्रवाहांनाच अनुषंगिक प्रवाह असेही म्हणतात. म्हणजे जी कन्सिक्वेंट आहे ही नदी प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे ज्या दिशेने गुरुत्वाकर्षण आहे, ओढत आहे किंवा उतार आहे त्या दिशेनेच वाहते, म्हणून स्वभावोद्भूत किंवा अनुषंगिक प्रवाह असंही त्याला म्हणलेलं आहे. अनुषंगिक म्हणजे ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं वाहणं, अनुषंगिक प्रवाह असं म्हणतात. दुसरा आहे सबसिक्वेंट किंवा उत्तरवर्ती प्रवाह. सबसिक्वेंट म्हणजे उपनदी. काय
प्रमुख अनुवर्ती मास्टर कन्सिक्वेंट स्ट्रीम आहे ना, नंतर निर्माण होणाऱ्या प्रवाहास आपण उत्तरवर्ती प्रवाह असे म्हणतो. असे प्रवाह अपनती म्हणजे अँटीक्लाइन असतं ना, त्या कक्षाचा समांतर असतात. जे अँटीक्लाइन म्हणजे डोंगराची जी वरचा टीप आहे, म्हणजे डोंगर असे आहेत आणि त्याच्यामधून वाहते, त्या प्रवाहाच्या मधून काय कसे वाहते, समांतर वाहते, पॅरलल वाहत असते, लक्षात ठेवायचं. ओके. पुढं प्रत्यानुवर्ती म्हणजे ऑफ सिक्वेंट आणि रिसिक्वेंट इथं आहे बघा. प्रमुख अनुवर्ती प्रवाहास विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या प्रवाहाला प्रत्यानुवर्ती असं म्हणतात. सुरुवातीचा उतार अनुवर्ती नदीच्या उतारापेक्षा भिन्न असतो. बघा, प्रमुख नदी जी आहे ना त्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात बघा, ऑफसेट. तर तुम्हाला असे हे वाक्य असेच येणार, ह्याच्यामध्ये काही सुद्धा बदल नसणार. हे वाक्य तुम्हाला आहे तसे लक्षात ठेवावं लागेल. सो डायग्राम तुम्हाला डेफिनेटली मदत करणार आहे. आपल्या प्रत्येक पॉईंटमध्ये मी त्या ठिकाणी डायग्राम टाकून तुम्हाला कशा सोप्या पद्धतीने कळेल तोच माझा ही त्या ठिकाणी प्रयत्न असतो. आता त्यामध्ये अनुनुवर्ती म्हणजे जे या ठिकाणी मगाशी म्हटलं की आपला जो उतार आहे, उताराच्या विरुद्ध दिशेने वाहणार आहे, म्हणजे उताराला दाद देत नाही. म्हणजे बघा काय, ज्या नदी प्रवाह प्रादेशिक उतार अनुरूप वाहत नाहीत, महत्वाचं आहे, उतारास अनुरूप वाहत नाहीत, त्यांना अनुनुवर्ती किंवा अस्वभावोद्भूत नदी प्रवाह, अस्वभावोद्भूत प्रवाह प्रणाली असं म्हणतात, किंवा त्याला म्हणतात इनसिक्वेंट ड्रेनेज सिस्टीम. म्हणजे दोन सांगितलेलं, अँटीसिडेंट आणि सुपर इम्पोज असं सांगितलेलं. इथे बघा, पहिला अँटीसिडेंट काय सांगितलेलं, अँटीसिडेंटच्या वेळी नदी ही सुरुवातीला असते आणि नदीच्या उगमाच्या नंतर मध्येच काय होतं, आपलं काय बोलत त्याला, फॉर्मेशन ऑफ माउंटेन इज देअर. इथे सांगतो काय असतं अँटीसिडेंटमध्ये, ही नदी वाहते आणि इथं एक डोंगर तयार झाला एवढ्या लेवलचा. मग त्याची हाईट एक 20 वर्षानंतर किंवा 400 वर्षानंतर एवढी वाढली. त्यानंतर हा डोंगर एवढा, म्हणजे जेवढी उंची डोंगराची वाढत होती तेवढी त्याला त्याच वर्षी कट केलं, परत उंची वाढली कट केलं, उंची वाढली कट केलं, असं करत करत इथं बघा व्हॅली तयार झालेली आहे. सॉरी, पहिल्या सुरुवातीला व्हॅली तयार होते. असं करत ह्या बाजूच्या डोंगराची उंची वाढली तेवढं त्यानं त्याला कट केलेलं आहे. बाजूच्या डोंगराची जेवढी उंची वाढली तेवढं त्याला कट केलेलं आहे. असं करत गेले, तुम्हाला इथं दिसेल सुरुवातीला व्हॅली तयार झाली, पण नंतर या ठिकाणी गळी निर्माण झाली. बघा काय तयार झाली, गळी निर्माण झाली. अशा प्रकारे नदी ह्याच्यातून वाहते. सध्या जी नदी आहे, नदी ह्याच्यातून वाहते आणि त्या स्टीप कडा, एकदम डायरेक्ट उतार कडा तयार झाला. या स्टीप कड्यासारखी रचना आणि खाली लो लँड भाग आहे, तर ह्याला आपण म्हणतो गॉर्ज, गॉर्ज किंवा गळई. सो गळी हे नदीचं रूप आहे, म्हणजे नदीचं लँडफॉर्म आहे, नदीनं तयार होणारं लँडफॉर्म आहे. हे अँटीसिडंट रिव्हरचं एक पॅटर्न आहे. म्हणजे आता बघा इथं अँटीसिडंट असतं, ज्या नद्याचा उगम भूभाग उंचावण्यापूर्वी झाला आहे, ओके, त्यांना पूर्वनुत्पन्नित नदी प्रणाली असं म्हणतात. नदी पद्धत, पूर्व उत्पन्न नदी पद्धत. बघा इथे पूर्व उत्पन्न नदी पद्धत म्हणजे नदी पहिली आहे आणि नंतर डोंगर तयार झालाय. नदीच्या उगमानंतर भूभाग उंचावला असता नदी भूभागास खनन करते. म्हणजे जसं उंची वाढते तसं नदी त्याचं काय करणार आहे, खनन करणार आहे. या क्षरणाचा पाहिजे वेग भूभागाच्या उंचीपेक्षा अधिक असतो. म्हणजे नदी त्या डोंगराची उंची जर 5 सेंटीमीटर पर इयर असेल तर नदीचे कट करायची 8 ते 10 सेंटीमीटर पर इयर असणार. म्हणजे त्या डोंगर वाढण्याची जी पर इयर जी रेट आहे त्याच्यापेक्षा खन्नाचा म्हणजे इरोजन करण्याचा रेट या ठिकाणी जास्त असतो. तर त्यांचा नदीचा प्रवाहावर अधिक परिणाम पडत नाही. त्यामुळे तिथं जे डोंगर किती उंच वाढून दे त्याचा परिणाम त्या ठिकाणी पडत नाही त्या नदीच्या ह्याच्यावरती, प्रवाहावरती. पूर्वी या नदीच्या क्षरणामुळे छोट्या दऱ्या निर्माण झाल्या, त्या दऱ्या पुढे गळईमध्ये निर्माण झाल्या आहेत. आणि उदाहरणार्थ गिलगिट म्हणजे सिंधू नदीची 17,000 फुटाची गळी निर्माण झाली. म्हणजे पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये काय झालेलं आहे, त्या ठिकाणी व्हॅली तयार झाल्या, म्हणजे छोट्या छोट्या या ठिकाणी दऱ्या तयार झाल्या आणि ह्या दरीचंच रूपांतर पुढे गळईमध्ये म्हणजे गॉर्जमध्ये झालं असं त्या ठिकाणी म्हटलं जाते. आता सुपर इम्पोज, त्याचा सेकंड टाईप आहे सुपर इम्पोज. सुपर इम्पोज काय म्हणजे एखाद्या भूप्रदेश आहे ची निर्मिती वेगवेगळ्या कालखंडात झाल्यामुळे वेगवेगळ्या काळात झालेली आहे आणि मग त्याच्यावरून
तिथे भिन्न भिन्न आकाराचे खडक किंवा तिथं रचना निर्माण झाली. मग या खडकाची जी रचना आहे ती रचना असो किंवा तिची घनता असो, उताराची भिन्न दिशेनं असो, उताराचा भिन्न दिशा असो, हे असूनही नदीचा प्रवाह एक मूळ दिशेनंच वाहतो. यास पूर्वरोपित नदी पद्धत असं म्हणतात बघा. पूर्वरोपित नदी पद्धत, सुपर इम्पोजलाच पूर्वरोपित नदी पद्धत असंही म्हणतात, लक्षात ठेवायचं. म्हणजेच खडकाचा प्रकार, प्रतिकार शक्ती, नदी दाद देत नाही आणि कारण ती सामर्थ्यवान झालेली असते. उदाहरणार्थ रेवा पठारावरून वाहणारी सोन नदी किंवा उत्तर अमेरिकेतील कॉलोराडो नदी हे त्यातले एक एक्झाम्पल्स आहेत जे काय केले जातात. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल सुपर इम्पोज ह्या ड्रेनेज पॅटर्नमध्ये. म्हणजे खाली जी रचना आहे, दगड कसा तयार झाला तर वेगवेगळ्या काळात तयार झाला, त्यामुळे त्याची जी रचना, दगडाची रचना आहे ती त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते, भिन्न असू शकते. आणि त्याच्यावरती जी रचना तर आहेच, पण तेव्हा घनता पण, त्या डेन्सिटी सुद्धा रॉकची वेगवेगळे किंवा त्याचा उतार स्लोप जो आहे ना तो सुद्धा त्या ठिकाणी वेगळा आहे. या सगळ्या गोष्टींना ग्राह्य किंवा कन्सिडर करून न करता नदी तिच्या ज्या दिशेनं त्या दिशेलाच वाहते त्याला म्हणायचं सुपर इम्पोज म्हणायचं. काय म्हणतात त्याला? सुपर इम्पोज. अँटीसिडेंट म्हणजे काय? पूर्वरोपित. काय नदी जी वाहते त्या पद्धतीनंच वाहणार. बाजूनं कितीही डोंगर वर आला तरी त्या ठिकाणी डोंगर त्याला थांबवू शकत नाही, त्या डोंगराला ती खनन करते आणि गळे निर्माण होते. त्याला अँटीसिडेंट ड्रेनेज पॅटर्न किंवा पूर्वरोपित म्हणायचं. आणि हे पूर्व उत्पन्नित नदी प्रणाली म्हणायचं. पूर्वरोपित सुपर इम्पोज आहे, म्हणजे तिचा जो प्रवाह आहे त्या दिशेनंच वाहणार. काही असो, दगडाची रचना कशी असो किंवा काय त्याला तिथलं भिन्न रचना असो किंवा त्याचा उतार वेगळा असो किंवा तिथली डेन्सिटी त्या दगडाची वेगळी असो, हे काही कन्सिडर करत नाही. तिला वाटते त्या दिशेने ती वाहते, त्याला कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी दाद देत नाही. ओके, हे अशा दोन गोष्टी इथं दिसते तुम्हाला. ही नदी वाहते आणि त्याच्यामध्ये हा डोंगर तयार झाला बघ मध्ये, पण त्याला तिनं खनन केलेलं आहे, ती नदी व्हायची चालूच आहे. अशा पद्धतीनं इथं एक एक्झाम्पल दिलं बघा. इथं उतारा दिशेने वाहते, इथं मध्ये डोंगर होता कनेक्ट, त्यात तोडलाय, कळलं का? ह्याच्यामधून वाहते. आता हे उतार असे आहेत बघा, हे झुजेन सारखे, झुजेन आपण नंतर बघायचं, पण त्याच्यामधून अशी नदी गेली बघा, अशी कट करून. म्हणजे सुपर इम्पोज्ड स्ट्रीम कट थ्रू ओल्डर रॉक रिगार्डलेस ऑफ टोपोग्राफी. म्हणजे तिथं ज्या पद्धतीने भूरूप आहेत त्याचा विचार न करता ही जी रिव्हर आहे तिनं त्या ठिकाणी ते रॉक स्ट्रक्चर, जे जुनं रॉक स्ट्रक्चर आहे त्याला तोडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे वॉटर गॅप निर्माण झालेले आहेत. ठीक आहे, यंगर रॉक्स या ठिकाणी आहेत. आता इथं ड्रेनेज पॅटर्न, हे एक ड्रेनेज पॅटर्न आहे. ड्रेनेज पॅटर्न म्हणजे नदी ओव्हरऑल सगळ्या नदीला आपण बघितलं तर नदीची प्रोफाईल कशी दिसेल, तर नदीचे जे ड्रेनेज म्हणजे एखाद्या प्रदेशातील नदी, उपनदी म्हणजे कन्सिक्वेंट, सबसिक्वेंट, ऑफसिक्वेंट आणि रिसिक्वेंट ह्या नद्या मिळून बनलेल्या भूमितीय रचनेच आपण नदी प्रणाली असं म्हणतो, ते स्वरूप म्हणतो. नदी प्रणालीचे प्रारूप किंवा स्वरूप असं म्हणतो. त्यामध्ये नावं लक्षात ठेवा. डेंट्रिकल म्हणजे कुठली असते? तुमच्या दाताला हिरड्याची रचना असते ना, ओके, म्हणजे दात आहे त्याला असं डेंट्रिकल पॅटर्न मध्ये. ठीक आहे, रेडियल पॅटर्न मध्ये. रेडियल म्हणजे ज्या ठिकाणी मध्ये डोंगर आहे आणि त्याच्या बाजूने सगळीकडे नद्या उगम पावलेल्या आहेत. रेडियस सर्कलच्या मधून मध्ये सेंटर आहे आणि तिथून आपण लाईन मारतो ना सगळीकडे, रेडियस म्हणजे त्रिज्येच्या दिशेनं, त्याला रेडियल पॅटर्न म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर ट्रेलिज इथे दिसतं बघा. ट्रेलिज छोटे 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 आपण काय बोलतो त्याला, ट्रेलिज म्हणजे तुम्हाला काय म्हणतो, जाळीदार रचना या ठिकाणी सापडेल. रेडियल झालं. सब डेंट्रिकल म्हणजे एकाच आता डेंट्रिकल म्हणजे एका बाजूला नाही तर दोन्ही बाजूला या ठिकाणी तशी रचना आहे. सब डेंट्रिकल मध्ये फक्त एका बाजूलाच रचना आहे, तशी हिरडेल असते ना तशी, किंवा झाडाच्या फांदींसारखी. पॅरलल म्हणजे आपल्या इथं नर्मदा नदी आहे, ती नर्मदा नदी अशी वाहते पण त्याच्या उपनदी आहेत ना, ह्या सगळ्या एकमेकाला पॅरललच आहे. ओके, आता थोड्या वेळा रेक्टँग्युलर पण असतात बघा, रेक्टँग्युलर आणि पॅरलल म्हणजे त्या नदी दिसतात पॅरलल आणि ह्याच्यामध्ये गॅप असते ना, म्हणून त्याला रेक्टँग्युलर असं म्हणतात. असं त्यानंतर सब पॅरलल, इनिशियल एंड आहे तिथं पॅरलल आहे पण पुढे त्या पॅरलल नाहीत म्हणून सब पॅरलल. अॅन्युलर एकदम छोटे छोट्या प्रवाह आहेत. ते पिनेट हरणाचे शिंग आहेत, म्हणजे एक दांडी आहे त्याला बरेचसे छोट्या छोट्या नद्या येऊन मिळतात, त्याला पिनेट प्रकारचं आपण रचना म्हणतो. हे इनलँड ड्रेनिंग आहे बघा. आतली काय ना, बाहेरून आतमध्ये नद्या काय होतात तसे ड्रेन होते. उदाहरणार्थ लुनी नदी राजस्थान मधली,
जी काय करते इनलँड ड्रेनिंग करते गल्फ ऑफ कच्छमध्ये. ओके, वोल्कॅनिक आहे. त्याच्यानंतर हे डेंट्रिकल आहे. पॅरल हे आता पाहिले पॅरल बघा तिथं रचना दिसते पॅरल, हे लक्षात ठेवायचं असं. सो हे नावावरनं कळतं, एवढं काय याच्यात अभ्यास करण्यासारखं एवढं काय डिटेल नाव फक्त लक्षात ठेवा. आता हा एक कन्सेप्ट आहे, मी मुद्दामून या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, आता याच्यात काय आहे, नदीच्या वेळी वाहत असते बघा, एक नदी आहे ती वाहते आणि त्याच्या बाजूला पण एक नदी आहे ती पण पॅरलली वाहते. त्याच्यानंतर ही जी मेन नदी आहे ही ए नदी आहे, ही बी नदी आहे. ए नदी आहे ना काही दिवसानंतर इथून तुटते आणि इकडे जाते, म्हणजे ह्या ठिकाणी तुटलेली आहे आणि ती पाठ बनते, ह्या नदीचा पाठ बनते बीचा. म्हणजे नदी इथं काय झालेली आहे, रिव्हर कॅप्चर झालेली आहे, नदी चोरलेली आहे, म्हणून नदी चौर्य असं म्हणलं. रिव्हर कॅप्चर, रिव्हर पायरेसी आपण त्याला म्हणू झालेली. म्हणजे मेन नदी बाजूच्या नदी कट करून स्वतःच घेते किंवा स्वतःची नदी तिकडे कट करते, त्या ठिकाणी अशी रचना होते नदी चोरल्यागत. म्हणून मुख्य नदी प्रवाह इतर नद्यांनी वळवणे, याच नदीचा प्रवाह बदल किंवा स्ट्रीम डायव्हर्जन किंवा नदीचे जल अपहरण, रिव्हर पायरेसी असं म्हणतात. ही प्रक्रिया प्रामुख्याने नदीच्या युवा अवस्थेत, खूप महत्वाचं वाक्य आहे हे, नदी कट एखादा भाग तोडणं आणि मग तिथून मेन स्लोपच्या अगेन्स्ट जाऊन दुसरीकडे जाणं हे फक्त इनिशियल भागातच शक्य आहे. त्याचं कारण तिथं खूप नदीला व्हर्टिकल कटिंगची ॲबिलिटी फार असते त्या ठिकाणी. नदी ग्रॅव्हिटीमुळे जोरात वाहत असते खालच्या दिशेला आणि त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कट करायची ताकद त्यामध्ये असते. म्हणून यंग स्टेजमध्ये फक्त रिव्हर कॅप्चरिंग शक्य आहे. हे जेव्हा बऱ्याचदा प्रश्न आलेला कोणत्या स्टेजमध्ये असतं. नंतर नदीचे लांबीकरण म्हणजे इलॉंगेशन, लेंथनिंग आणि उगमाच्या दिशेने होणारी वृद्धी, हेडवर्ड इरोजन, यामुळं ह्या नद्या सगळ्यात सक्रिय असतात त्या काळात. म्हणजे इरोजन करायचं, नदी ज्या दिशेला चालल्या तिकडं इरोजन करणं म्हणजे हेडलाईन हेडवर्ड इरोजन आणि लेंथनिंग त्या ठिकाणी फार जास्त मला मिळतं. उदाहरणार्थ यमुना नदीनं सरस्वतीला गिळंकृत केलेले होते, लक्षात ठेवायचं. ओके, सो या ठिकाणी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी नदी एकाला तोडून दुसरीकडे जाते तिथं एल्बो ऑफ कॅप्चर तयार होतो. म्हणजे नदी चोरते त्या ठिकाणी एल्बो ऑफ कॅप्चर असं अचानक वळली ना तर एल्बो ऑफ कॅप्चर तयार झाला. मग त्या ठिकाणी हा कन्सेप्ट दिला का, ज्या ठिकाणी मुख्य नदी दुसऱ्या नदीचा प्रवाह गिळंकृत करते त्या ठिकाणी हाताच्या कोपऱ्याच्या तीक्ष्ण असं वळणासारखा भाग तयार होतो, त्याला एल्बो ऑफ कॅप्चर असं म्हणतात. आता इथं दुसरा विंड गॅप, ज्यावेळी आपण ती नदी तुटलेली आहे आणि तुटल्यानंतर मेन नदीतून तुटल्यामुळं मेन नदीत तिथं तुटल्यानंतर पुढं त्या नदीमध्ये काही पाणी आढळत नाही, तर ती जी विसंगत म्हणजे तिथं पाणी नसल्यामुळं त्या भागामध्ये काय होते, एक गॅप सारखी रचना किंवा एक मिस्ट थिंग वाटायला लागते, मग त्याला काय म्हणलं विंड गॅप म्हणलेलं. म्हणजे एल्बो ऑफ कॅप्चर नंतर गिळंकृत केलेल्या नदीचा जो कोरडा भाग असतो त्याला विंड गॅप असं म्हणतात. म्हणजे नदी वळलेली आहेत, इथून ती पहिली इथं जात होती, तर ही जी आहे ना ही कोरडी नदी वाटेल तुम्हाला, मग त्याला विंड गॅप असं कन्सेप्ट म्हणलेलं. आणि मिसफिटमध्ये काय, जे गिळंकृत केल्यानंतर जी कोरडी वाहणारी जी नदी आहे ती अतिशय काय खाली वाटते, म्हणजे केवळ पाणी केवळ नाल्याच्या स्वरूपात वाहते, पूर्वीप्रमाणे जास्त पाणी न वाहता कमी प्रमाणात वाहते, त्यामुळे ते मिसफिट असं त्याला म्हटलं. सो मिसफिट, विंड गॅप आणि एल्बो ऑफ कॅप्चर हा एक कन्सेप्ट रिव्हर कॅप्चर ह्याच्यातला आहे, लक्षात ठेवावं लागेल. ओके, माहित या ठिकाणी इथं या ठिकाणी बघा यांगत्स रिव्हर, मिडल यांगत्से अशी रिव्हर होती, नंतर बघा तिकडे तिथून कट झालेली आहे, ही वेगळा एक यांगत्से वेगळी बनलेली या ठिकाणी, तर इकडून आलेले इकडे गेले. यांगत्से नदी या ठिकाणी मिडल यांगत्से होतं, यांगपाई ओके रेड नद्या काही वर्षानंतर वेगळ्या झाल्या. इथं पॅलिओ मेकॉंग इथं मिळणारी, इथं नदी नव्हती पण इथं मिळाली. ही बघा यांगपाई ही नदी यांगत्सेची होती, ती आता मेकॉंगमध्ये जाऊन भेटली. सो अशा या गोष्टी या ठिकाणी ह्या साऊथ ईस्ट एशिया आणि चायनाच्या दरम्यानच्या नदी आहेत, लक्षात ठेवायचं. सो अशा प्रकारे आपला जो हा पॉईंट आहे, रिव्हर कॅप्चरिंग असो किंवा ड्रेनेज पॅटर्नचे प्रोफाईल्स असो ते असो किंवा नदीचे प्रारूप आपण बघितले, तर ह्या ठिकाणी सप्तात आपण ह्या लेक्चरनंतर आपण लगेच भूरूप म्हणजे नदी, हिमनदी, ग्लेशियर्स, त्यानंतर सागरी लाटा आणि आपलं विंड, ह्याच्यामुळे काय काय तयार होतं ते आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू सो मच, टेक केअर, काळजी घ्या.